नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेक्टर हा चॅप्टर आपण बघतोय. बराचसा थिअरी पार्ट बेसिक सगळं क्लिअर झालेलं आहे, पण त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल कशी येतात किंवा त्या थिअरी पार्टचं ॲप्लिकेशन कसं आहे किंवा तो थिअरी पार्ट क्लिअरली करण्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायला पाहिजेत. ती एक्झाम्पल्स बघूया आपण आता. एक्सरसाइज 5.1 मधली सॉल्व एक्झाम्पल आहेत, ती तुम्ही बघा. मी तुम्हाला हा एक्सरसाइज एक्सप्लेन केल्यानंतर आता आपण बघूया एक्सरसाइज 5.1. दिलेला आहे नॉर्थ डायरेक्शन मध्ये आहे. बी बार इज डायरेक्टेड ड्यू वेस्ट. हा बी बार म्हटलेला आहे. त्याची जो मॅग्निट्यूड आहे ते दिलेलं आहे. मॉड ऑफ ए बार 24, मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू 7 आणि फाइंड ए बार मॉड ऑफ ए बार प्लस बी बार. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता फिगर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की हे ट्रायंगल लॉचं ॲप्लिकेशन आहे. ए बार दिलाय, बी बार दिलाय आणि फाइंड आउट करायला जो सांगितलेला आहे तो आहे ए बार प्लस बी बार मीन्स त्याची मॅग्निट्यूड. आता इथे लक्षात येईल तुम्हाला हे पायथागोरसचं ॲप्लिकेशन आहे. हा नॉर्थ आहे, वेस्ट आहे. जर आपण याला ए म्हटला पॉइंटला, या पॉइंटला बी म्हटला, या पॉइंटला जर सी म्हटला, देन अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री आल्यानंतर आपला पायथागोरस येतो. अँड आता हे मॉड ऑफ ए बार इज नथिंग बट लेंथ ऑफ ए बी. हे सेम which is equal to 24. Similarly for B bar is equal to length of BC which is equal to 7 and we have to find length of A bar plus B bar means length of AC हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. इथे पायथागोरस थेरम तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला माहित आहे लेंथ ऑफ AC bar is equal to length of AB bar plus length of BC bar. Then we will get length of AC bar, that is mod of A bar plus B bar is equal to, this one is 7, this one is 24, therefore this one 25. Pythagoras triplet it is. Next, in the triangle PQR, next example number 2. हे लेक्चर बघत असताना जे टेक्स्टबुक आहे आपलं 12th सायन्सचं पार्ट 1चं ते तुमच्या सोबत असू द्या. In the triangle PQR, PQ bar is equal to 2A bar. In triangle PQR, triangle काढूया. PQR, PQ bar म्हटलं इथे. PQ bar is equal to 2A bar. QR bar म्हणजे डायरेक्शन असं येणार 2B bar. The midpoint of PR is M. PR चा midpoint हा M आहे. Find the following vectors in terms of A bar and B bar. First one आहे PR bar. Second one आहे PM bar. आणि third one आहे QM bar. बघूया. बघा इथे PQR आहे. PQ बार डिरेक्शन आहे, Q बार डिरेक्शन आहे. म्हणजे PR बार इथे काढणं तुम्हाला इझी आहे बाय ट्रायंगल लॉ. PR बार इज इक्वल टू PQ बार प्लस QR बार. सो PR बार म्हणजे डिरेक्शन अशी झाली. PR बार इज इक्वल टू PQ बार इज इक्वल टू 2A बार. QR बार इज 2B बार. PR बार इज फर्स्ट आपल्याला इथे मिळालेला आहे 2A बार प्लस 2B बार. नेक्स्ट आहे PM बार. आता नाव PM बार, M is a midpoint. Therefore PM bar is half of PR bar. जो जॉमेट्रीचा रूल आहे तोच वेक्टर मध्ये इथे PM बार इज हाफ ऑफ PR बार. कारण PR बार इथे आपण फाइंड आउट केलेला आहे. सो दिस इज इक्वल टू हाफ ऑफ PR बार मीन्स 2A बार प्लस 2B बार. आता इथे 2 जर कॉमन घेतला
इथून तर टू याला कॅन्सल आउट होणार. दिस इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. क्यू एम बार. क्यू एम बार आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. इथे जर आपण ट्रायंगलला अप्लाय केला तर पी क्यू प्लस क्यू एम इज इक्वल टू पी एम. कारण याच्यातलं आपल्याकडे पी क्यू आहे आणि पी एम आहे. क्यू एम काढायचं आहे. बघा इथे क्यू एम बार वी हॅव टू फाइंड क्यू एम बार. पण बाय ट्रायंगलला पी क्यू बार बघा पी क्यू बार प्लस क्यू एम बार. डिरेक्शन साठी मी घेते पी क्यू प्लस क्यू एम इज इक्वल टू पी एम बार. यातला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्यू एम बार. ते मी इथेच ठेवते. क्यू एम बार विच इज इक्वल टू पी एम बार मायनस हा या साइडला पी क्यू बार. सो दिस इज इक्वल टू पी एम बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार and PQ bar is 2A bar. बरोबर ना. PM bar is A bar plus B bar and PQ bar is equal to 2A bar minus 2A bar. म्हणजे इथे काय मिळते हा A bar हा minus 2A bar means minus A bar झाला. हा B bar as it is minus A bar. QM bar is B bar minus A bar. आता हे एक्झाम्पल पेपरला तुम्हाला 3 मार्काला विचारू शकतात. यातला एक एवढा सिंपल पार्ट विचारला किंवा हा विचारला, हा नाही विचारू शकत कारण तो याच्यावर डिपेंड आहे. पण हा विचारला तर 1 मार्काला विचारू शकतात. हे 2 विचारले तर 2 मार्काला विचारू शकतात. किंवा होल एक्झाम्पल आहे हे 3 मार्क्सला तुम्हाला पेपरला विचारू शकतात. त्याच्यानंतरचं बघूया आपण एक्झाम्पल. हेक्झॅगॉनवर 2 एक्झाम्पल आहेत. एक एक्झाम्पल आपण सॉल्व करणार, एक तुम्ही होमवर्कला करायचं आहे. OABCD is a regular hexagon. Regular hexagon means all sides are equal. The points A and B have position vector A bar and B bar. बघूया इथे. OABCD is a regular hexagon. A bar is a position vector of point A. B bar is a position vector of point B. हा आपल्याला ओरिजिन म्हणून रेफर करायचा आहे. पोझिशन वेक्टर ऑफ सी डी अँड ए. आपल्याला काय काढायचंय बघा. पोझिशन वेक्टर ऑफ सी डी ई. म्हणजेच आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे ओ सी बार, ओ डी बार अँड ओ ई बार. हे जे आहे हे सगळं आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. आपल्याकडे दिलेलं काय आहे ए बी बार आणि बी बार दिलेला आहे. आता रेग्युलर हेक्झॅगॉन याचं मीनिंग असं आहे की ही जी साइड्स आहेत, 6 ज्या साइड्स आहेत हेक्झॅगॉनच्या त्या सगळ्या इक्वल लेंथमध्ये असतात. आणि त्याचे जे हायपोटेनियस आहेत म्हणजे हे जे मी जॉईन केलेले आहेत एडी आहे, ओसी आहे, बीई आहे, हे इक्वल लेंथचे असतात आणि ते एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. आणि एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यानंतर डी एम इज इक्वल टू एम ए. मीन्स तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो असतो तो त्याचा थोडक्यात मिड पॉइंट असतो सगळ्या हायपोटेनियसचा. म्हणजे तिथे काय होतं माहिती आहे डी एम इज इक्वल टू एम सी इज इक्वल टू सी डी. हा ज्या ट्रायंगलच्या फॉर्म होतात त्या ट्रायंगलच्या ऑल साइड्स इक्वल असतात. ह्या बेसिक नॉलेजवर आपण पुढे सॉल्व करणार आहोत. आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे ओ सी बार. आता ओ सी बारला आपल्याला गेलं पाहिजे म्हणजेच आपल्याला बघा ओ सी इज 2 टाइम्स ओ एम मिळणार. ओ सी म्हणजे इथून इथपर्यंत झाला ओ सी बार म्हणजेच 2 टाइम्स ओ एम बार. आता ओ एम बार अँड ए बी बार आर कोलिनियर वेक्टर्स. ओ एम अँड ए बी आर कोलिनियर. म्हणजे आपल्याला इथे जर आपण ए बी बार फाइंड आउट केला तर आपल्याला ओ एम मिळणार आणि ओ एम मिळाला तर ओ सी मिळणार. आता ए बी बार कसा मिळेल तर नेहमी लक्षात ठेवा ए बी बार is equal to always OB bar minus OA bar.
मीन्स बी बार मायनस ए बार. कुठलाही वेक्टर असू दे तो त्याचा पोझिशन वेक्टरच्या फॉर्ममध्ये लिहायचा झाला. आता सी डी बार इज ऑलवेज डी बार मायनस सी बार असतो. एम एन बार इज ऑलवेज एन बार मायनस एम बार असतो इफ ओ इज द ओरिजिन. इफ ओ इज द ओरिजिन. देअरफॉर ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. हा जो ए बी बार आपल्याला मिळालेला आहे हा इथे झाला बी बार मायनस ए बार. आता ए बी बार इज बी बार मायनस ए बार. देअरफॉर ओ एम इज ऑल्सो बी ओ एम bar is equal to b bar minus a bar because they are collinear. Since OC bar is equal to 2 times OM bar, so this is equal to 2 times OM means 2 times b bar minus a bar. So this is equal to 2 times b bar minus 2 times a bar. इथे आपल्याला एक आपला कंप्लीट झालेला आहे OC bar. नेक्स्ट आहे तो म्हणजे आपला OD bar. आता ओ डी बार पर्यंत आपल्याला जायचं आहे बघा. ओ पासून डी पर्यंत जायचं आहे म्हणजे ओ सी प्लस सी डी असं आपण जाऊ शकतो. पैकी आपल्याकडे ओ सी बार आहे. आता सी डी बार जो आहे तो याला इक्वल वेक्टर आहे ओ ए बारला, फक्त अपोजिट डिरेक्शन मध्ये आहे. बघा इथे ओ ए बार अँड सी डी बार आर इक्वल वेक्टर्स बट इन अपोजिट डिरेक्शन. त्यामुळे हा जर ए बार असेल तर हा असणार मायनस ए बार अशा डिरेक्शन मध्ये. ओ सी प्लस सी डी. आपल्याला इथे फाइंड आउट काय करायचं आहे ओडी बार. ओडी बार इज इक्वल टू ओ सी बार प्लस सी डी बार. ओ सी बार प्लस सी डी बार. व्हॉट इज ओ सी बार? ओ सी बार इज इक्वल टू 2b बार मायनस 2o ए बार and what is CD bar is equal to minus A bar. So this is equal to 2B bar minus 3A bar. आता लास्ट जो आपल्याला राहिलेला आहे तो आहे OE बार. आता OE बारला जायचंय म्हणजे आपण OM प्लस ME असं करू शकतो. OE बार is equal to OM plus ME. sorry ME. आता OM बार आपल्याला माहिती आहे की जो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे OM बार which is equal to B बार minus A बार. आता इथे बघा हा जो आहे OAME is a rhombus. Therefore OA equals ME. पण इथे डिरेक्शन पुन्हा अपोजिट. हा असा आहे आणि हे डिरेक्शन असं आहे. हा जर ए बार असेल तर हा होणार मायनस ए बार. Therefore ME is equal to minus A bar. So this is equal to B bar minus 2A bar. असं हे सिंपल एक्झाम्पल आहे. अर्थात तुम्हाला प्रॅक्टिसने ते जमणार आहे. जे बेसिक आहे वेक्टरचं म्हणजे ट्रायंगल लॉ त्याच्यावर डिपेंड अशी ही सगळी एक्झाम्पल्स होती. अजून एक एक्झाम्पल आहे हेक्सागॉन वरचं, ते तुम्ही एक्झाम्पल नंबर 4 ते तुम्ही सॉल्व करा. येणार तुम्हाला. सोपं आहे, याच्यापेक्षा ते सोपं आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 5. ॲक्च्युली तुमची प्रॅक्टिस होण्यासाठीची ही एक्झाम्पल आहे आणि ही एक्झाम्पल तुम्ही सोडवलीच पाहिजे, नाहीतर ह्या वेक्टरची प्रॅक्टिस तुमची होणार नाही. आणि जर प्रॅक्टिस झाली नाही तर तो बागुलबो आहे तो कायमच्या डोक्यात बसेल आणि वेक्टर तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. ॲक्च्युली वेक्टर हा सर्वात इझी पार्ट आहे. त्यामुळे ही जी एक्झाम्पल आहे ती परत तुम्ही सोडवा. 3-4 वेळा सोडवल्यानंतर तुम्हाला ते बायात ककेल होऊन जाईल आणि पुढची एक्झाम्पल तुम्हाला पटपट सुटतील. पुढे आपल्याला बरंच बघायचं आहे. 3D बघायचं आहे, लाईन बघायचं आहे, प्लेन बघायचं आहे. त्यामुळे हे जे आहे याची प्रॅक्टिस जरा करा. बेस झाला की पुढचं सगळं आपल्याला चांगलं जमतं. चेक वेदर द व्हेक्टर्स, 3 वेक्टर्स दिलेले आहेत तुमच्यासमोर. एक्झाम्पल असेल फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट. 3 वेक्टर्स आहेत. आता व्हेक्टर इज अ पार्ट ऑफ लाईन. मी हा एक वेक्टर म्हणते, हा दुसरा वेक्टर म्हणते, हा तिसरा वेक्टर म्हणते. पहिला वेक्टर त्याने दिलेला आहे 2i प्लस 2j प्लस 3k. हा एक वेक्टर दिलाय.
दूसरा वेक्टर -3i कैप प्लस 3j कैप प्लस 2k कैप, हा दुसरा झाला. आणि तिसरा 3i कैप प्लस 4k कैप. असे 3 वेक्टर्स दिलेले आहेत आणि ते 3 वेक्टर्स ट्रायंगल फॉर्म करतात की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता याला आपण नाव देऊया. ह्या वर्टेक्सला A म्हणते, याला B म्हणते, याला C म्हणते. लेट म्हणायचं. लेट वर्टायसेस ऑफ ट्रायंगल बी A, B and C. लेट AB बार, याला AB बार म्हणूया. 2i कैप प्लस 2j कैप प्लस 3k कैप. BC बार इज इक्वल टू -3i कैप प्लस 3j कैप प्लस 2k कैप. अँड AC बार हे असं करू नका. AB प्लस BC इज इक्वल टू AC बार. वेक्टरमध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलला 3i कैप प्लस 4k कैप. आता आपल्याला काय चेक करायला लागेल? AB बार प्लस BC बार इज इक्वल टू AC बार येतंय का हे चेक करायला लागेल. आलं तर आपण म्हणणार दिस वेक्टर फॉर्म्स अ ट्रायंगल, आणि नाही आलं तर डू नॉट फॉर्म अ ट्रायंगल. पण काय कन्सिडर करूया? कन्सिडर AB बार प्लस BC बार मीन्स 2i कैप, बघा AB बार लिहिते, प्लस 2j कैप प्लस 3k कैप प्लस BC बार -3i कैप प्लस 3j कैप प्लस 2k कैप विच इज इक्वल टू. आता हे इक्वल कंपोनेंट्स जे आहेत ते आपण ऍड करणार, म्हणजे 2i चे ऍड करणार, जे चे करणार, k चे करणार. 2 - 3 -i कैप प्लस 5j कैप प्लस 5k कैप. हा AC आहे का आपला? नाही आहे. विच इज नॉट इक्वल टू AC बार. therefore given vectors do not form triangle. हे आलं असतं तर, एवढं आलं असतं तर आपण म्हटलं असतं given vectors form triangle. एक्झाम्पल नंबर 6 जे आहे हे आपण जे ट्रायंगल लॉचे एक्झाम्पल सोडवलेली आहेत तशीच आहेत. म्हणजे हेक्सागॉनचं जे सोडवलेलं आहे त्याच्या आधीचं आपण PR बार, QR बार, एम इज अ मिड पॉईंटवालं जे एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल सोडवलं होतं त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही सोडवा. तुम्हाला ते एक्झाम्पल